दरवर्षी अवघ्या देशभरात भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा हा उत्सव 16 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी श्रावण कृष्ण अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. जन्माष्टमी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या सणानिमित्त देशभरात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा विधीपूर्वक केली जाते. मात्र मध्यरात्री काकडीसह एक विशेष विधी केला जातो, ज्याशिवाय जन्माष्टमीची पूजा अपूर्ण मानली जाते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जन्माष्टमीच्या रात्री 12 वाजता काकडी कापण्याचे रहस्य काय? भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक भक्तासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. वैदिक पंचांगानुसार श्रीकृष्णाचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्राच्या मध्यरात्री झाला होता. जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रात रात्रीच्या मध्यरात्री प्रत्येक घरात आणि मंदिरात श्रीकृष्णाची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी बाळकृष्णाला 56 भोग अर्पण केले जातात. पौराणिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मध्यरात्री काकडी कापण्याशी संबंधित एक विधी केला जातो. मात्र रात्री 12 वाजता काकडी का कापली जाते हे आपण जाणून घेऊ. जन्माष्टमीला काकडी कापण्याचे महत्त्व काय आहे? या दिवशी काकडी कशी कापली जाते? आज आपण या भागात सर्व रहस्यांबद्दल जाणून घेऊ. जन्माष्टमीला काकडीचे महत्त्व काय? धार्मिक मान्यतेनुसार काकडी ही गर्भाशयाशी संबंधित आहे. जन्माष्टमीच्या पूजेला काकडी माता देवकीच्या गर्भाशयाचे प्रतीक म्हणून ठेवली जाते. काकडी कापून असे प्रतिकात्मक दृश्य दाखवले जाते की जणू काकडीपासून बाळकृष्ण जन्माला येत आहे. जन्माष्टमीच्या सकाळी बाळकृष्णाची मूर्ती देठासह असलेल्या काकडीत ठेवली जाते आणि नंतर मध्यरात्री देठासह काकडी धुवून कापून बाळकृष्ण जन्माला येतो, जे नाभीछेदनाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. असा होता भगवान श्रीकृष्णाचा जन्म. धार्मिक मान्यतेनुसार काकडीच्या देठाला नाळ मानले जाते. नंतर ते कापून कृष्णजींना देवकीच्या गर्भातून वेगळे करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. असे करण्यामागे एक मान्यता आहे की ज्याप्रमाणे जन्माच्या वेळी बाळ आईपासून वेगळे केले जाते आणि त्यासाठी नाळ कापली जाते, त्याचप्रमाणे काकडी कापून भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो. काकडीतून कृष्णाचा जन्म होताच शंख वाजवून भगवान श्रीकृष्णाचे स्वागत केले जाते. त्यानंतर गोपाळजींची पूजा विधीनुसार केली जाते. त्यानंतर धनेपंजरी, चरणामृत आणि काकडी त्यांना अर्पण केली जाते. संतान सुखासाठी असे मानले जाते की शुद्ध आणि पवित्र फळ काकडी भगवान श्रीकृष्णाला अर्पण करावी. काही लोक काकडीचा प्रसाद म्हणूनही देतात आणि गर्भवती महिलांसाठी ते खूप शुभ मानले जाते. जन्माष्टमीला काकडीचा प्रसाद मिळाल्याने मुलांचे सुख मिळते असे म्हटले जाते. मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद.